चला, कालचा पूजेचा बड्डे झाला आणि आज सकाळी सकाळी पुन्हा सगळ्यांची भेट झाली. सकाळी किती वाजले होते? 9-10 वाजली होती बघा. हारमालची गाडी आलेली होती आणि टप वगैरे पण लागतातच घरात, तर कामिनींना पण घेतले. आणि तेवढ्यात दूधवाला आला होता. यांची दुधाची घाय, मी पण दूध घेतलं. आणि पाठीमागं बघा पूजा ते वस्तू घेते. 100 रुपयाला हारमाल आलेलं होतं. आणि वरती आले तर हिला जायची घाय. तिला म्हटलं अगं वेळ झाला तर मग काहीतरी खाऊन जा. मग नाश्ता वगैरे काही केला नाही. म्हटलं चला मग, तोपर्यंत मी दूध तापायला पण ठेवलं होतं. तिच्यासोबत गप्पा करत एखादा दिवस माझ्यासाठी खूप चिडचिडीचा येतो बघा. एवढं जर झालं तर जीव असा वाटतो काय करावं. सगळं दूध उतू गेलं. हे बघ, ह्या पातेल्यात होतं. आता मी याचा चहा करते. काय दुसरं काम करायला गेली, हिला निघायची गडबड आणि दूध एवढा पसारा झाला. एवढं जर झालं तर नको नको वाटतं. एवढा पसारा झाल्यानंतर दूध उतू गेल्यावर आपल्याला प्रत्येकाला माहिती म्हणा काय काय होतं. महिलांचं असं काम म्हटलं खरं कधी कधी असं वाटतं. काल पूजेचा बड्डे झाला, एन्जॉय केलं म्हणूनच बरं आहे आपल्यासाठी. काहीतरी आपण एन्जॉय केलं तेवढंच माणूस काहीतरी स्त्रिया आपलं जीवन जगत्या. रोजचं घरामधलं टेन्शन, रोजचे काम, रोजचा तो आपल्यावर पडणाऱ्या जबाबदाऱ्या, ह्या जबाबदाऱ्यामधून जर कुठंतरी बाहेर पडायचं असलं तर खरं मग आपण असं एकत्र महिला येतो आणि याच्यामध्ये आपण सगळं असं विसरून जातो. आणि रोजचे कामही आपल्याला काहीतरी बाह्यांना पण काहीतरी मनसोक्त जीवन जगायला काहीतरी पाहिजेच. म्हणून चला असं आम्ही एकत्र काहीतरी येऊन महिला असे कार्यक्रम करतो, बड्डे वगैरे. आता सुरुवात केली कुठंतरी, तर नक्की व्हिडिओ बघत जा. आणि त्यावेळेस असं जर एवढा पसारा झाला आणि कुठंतरी आपल्याला काहीतरी पार्टी एन्जॉय करायची, त्यावेळेस तो आनंद घ्यायचा. मग असे टेन्शन आपल्या लक्षातून जाते. खरं बाहेरला पण काहीतरी कुठंतरी पाहिजेच ना. माणसं सगळं एन्जॉय करते आणि लेडीजलाच का नको. तर कुठंतरी आपण पण काहीतरी काम म्हणजे असे वाढून ठेवतो आणि काहीतरी पार्टी वगैरे असला का खूप हशी मजा करतो. तेवढ्या वेळेत तेवढा त्याचा आनंद घेतो. आणि इतर वेळेस मग चालू आहे आपला संसाराचा गाडा. आता आपण दर महिन्याला सत्यनारायण करतो ना. हे सत्यनारायण मध्ये जे तांदूळ असताना काही थोडी आपल्या धान्यात टाकायचे आणि थोडी पक्ष्यांना पण द्यायची. बघा पक्ष्यांचा आवाज येतच असेल, चिवचिव वाटतो मला. मस्त छान निसर्गरम्य वातावरणासारखं वातावरण झालं. पक्षी भरपूर येतात आणि त्यांना सवय झालेली असते इथं. आता तुम्ही म्हणताल खरंच आपण जर एवढं केलं तर आपले संकट दूर होतात, पण तसं काही नसतं. आपल्याला मनुष्य हा जन्म भेटला तर आपल्याला हे दुःख सुख हे येणारच आहे. त्याच्यामागं जर आपण काही गोष्टी अशा केल्या तर आपल्याला होणार 10% तरी आपल्याला थोडी तीव्रता आपली कमी होत असती. मग आपण थोडं म्हणतो की आपलं लगेच सगळं चांगलं होणार आहे, पण आपल्याला थोडं जे आहे आपलं कर्म त्याच्यानुसार आपल्याला थोडंफार तर कर्म हे भोगावंच लागत असतं. पण चला त्याच्यातून आपलं कुठंतरी काही तीव्रता कमी व्हावी, आपल्या कुटुंबामध्ये चांगलं मुलांना आपल्यापासून अशी सवय लागावी. आपण रोज जर कुत्र्याला, गाईला, मुंग्याला असं जर मुंग्याला साखर, गाईला भाकर, कुत्र्याला भाकर, पक्ष्यांना तांदूळ अशा गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये ते महायज्ञ आपण हे जर केले तरी आपल्याला चालतं. आणि आपला हा पितृदोष कमी होतो. आणि रोज ड्युटीला जाताना जर आपण ज्याला वेळ असतो त्याने गाईला जर भाकर दिली तर आपल्या जीवनामध्ये हा जो प्रवास हा सुखकर होत असतो. आणि व्हायचं त्या घटना घडतच असतात, असं काही नाही आहे. पण आपलं थोडंसं जर आपण गाईला, मुक्या प्राण्याला जर दिलं तर आपलं नक्की आपल्याला जास्त होण्यापेक्षा कमी होत असतं. आणि भगवंताने हा जन्म दिलेला हा नरदेह, याला कधीच आपलं संकटाला सामोरं जावाच लागतं. त्याच्यामागं आनंद पण भेटत असतो काही काही गोष्टीचा. ज्याचे संकट हे प्रत्येकाला चुकत नसतं. आलेल्या याच्यावर मात करण्याची ताकद भगवंत आपल्याला देत असतो. म्हणून चला आपल्या हाताने सुद्धा दानधर्म पण स्वतः केलं पाहिजे. मी केलं आणि कुटुंबाला काम येईल असं नाही. आपल्या हातानेच आपण जर असं जर केलं तर नक्की
आपल्या घरामध्ये आपलं बघून इतर सुद्धा जण मैत्रिणी, घरातले शेजारी ज्यांना यूट्यूब फॅमिली असं घेतात आणि ते पण करतात. आता परत अशी घाण झाली बरं का, सकाळी कुंडी पडली बाई माझ्या याच्यात पाण्यामध्ये बकेटीत. आता 12 किती 1 वाजत आला ना. आता हे सगळे कामं असेच पडलेले अगं. ये आणि तुम्ही इकडे पहा, माझ्याकडे पकडले बरं का. मेहंदी टाकायची का? पार्सल आलं. पार्सल जे गरज आहे तेच वस्तू बागवते बरं का आपण, नाही तर मग काय उगाच पडून राहायची ती वस्तूचा उपयोग येत नाही. आता हे पण लागतं, पण पाऊस तर काही येईना, पाऊस यायला पाहिजे. पार्सल काय मागवलेलं आहे तिने मला काय माहिती. छान कलर तर छान येतो. आता ओलं होतं. अरे छान आहे बरं का कलर. कपडा पातळच वाटतो. कधी पण अडचणत माणूस पावसामध्ये वरील आवडतं वरील झालं तरी पण मग काय आजारी पडण्यापेक्षा बरं सकाळी थोडंसं गेलं बाहेर ओढत झालं. तेव्हाच घेणार होतो बरं का, पण ती म्हणे आता ऑनलाईन ऑर्डर केलेली. कॅश थोडंसं घेतलं ना आपण ऑनलाईन, म्हणजे जर कॅश पैसे दिले ना तर थोडं स्वस्त बसतं बरं का, खूप घेतलं नसतं. चला जे बाहेर पडतं नाही त्यांना असं रेलपट्ट लागतं, तुला माहित पण नाही. आता पुढं खरं व्हिडिओ बघत चला. आम्ही सगळ्यांचेच बड्डे करणार आहे असा विषय झाला की सगळेजण हे करता. मग आपल्या स्त्रियांना का आपलं मन सोपं जीवन जगता येत नाही. नेहमीच आपल्या जीवावर सगळ्या जबाबदाऱ्या असत्या आणि आपण काहीच करत नाही. आपलं जरी आपण घरामध्ये केलं तर तो आनंद वेगळा असतो, पण इतर ठिकाणी जर बड्डे मस्त छान केली महिलांची फक्त बाहेरचे बड्डे. तर आता 10 तारखेला पण एका ताईचं आहे आपल्या ग्रुपमधला, तर नक्की व्हिडिओ बघत चला पुढं. आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 10 तारखेला पण एक ताईंचा बड्डे. आणि गिफ्ट कसं वाटलं दिलेलं, एक पितळाचं ताट आहे, पंचपा वाटी, दोन्हीचं पंचपा तुम्ही बघितलंच. तर कसं वाटलं मग कालचं बड्डेचं सेलिब्रेशन. आणि असं प्रत्येक ठिकाणी असं महिलांनी एकत्र येऊन असं काम केलंच पाहिजे. आता परत एवढं स्वच्छ करून घेतलं, बघितलं पाहिलंच होतं तुम्ही. खरंच यूट्यूब फॅमिलीनं पाहिलं माझी किती हाल झाली. आणि आता मस्त क्लीन वाटतं. एवढं आवरायला भरपूर वेळ गेला माझा. सगळ्याच बायांना माहीत असतं आपल्याला किती मेहनत असते घरामध्ये. त्याच्यापेक्षा खरं एन्जॉय पण करत जा. नेहमीच आहे संसाराचा गाडा साफ करावा लागतो.